आपण पाहताय प्राध्यापक डॉक्टर मच्छिंद्र सत्य यांचे लोकसंवाद न्यूज. सत्य जे तुमच्या समोर. अनुसूचित जाती प्रवर्गामध्ये आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित करण्यात यावं यासाठी छत्रपती संभाजीनगर येथे मातंग समाज बांधवांनी प्रचंड मोर्चाचे आयोजन केले होते. या मोर्चामध्ये हजारो लोक आपल्या मुलांबाळांसह सहभागी झाले होते. महाराष्ट्र शासनाने आरक्षण उपवर्गीकरणाचा GR त्वरित पारित करावा अशा पद्धतीची आग्रही मागणी आणि तशा पद्धतीचे निवेदन औरंगाबाद जिल्हाधिकारी यांना देण्यात आलं. त्या मोर्चाच्या पार्श्वभूमीवर प्रत्यक्ष मातंग मोर्चामध्ये सहभागी झालेले सकल मातंग समाज संघटनेचे राज्य समन्वयक प्राध्यापक पंडितराव सूर्यवंशी यांनी आपली भूमिका लोकसंवाद न्यूज चॅनल समोर मांडली. यावेळी सूर्यवंशी म्हणाले की अनुसूचित जातीमधील ठराविक जातींनीच आरक्षणाचा लाभ घेतला आहे. इतर जातींनाही न्याय मिळावा यासाठी आरक्षणाचे उपवर्गीकरण त्वरित करण्यात यावं आणि तसा GR शासनाने काढावा. सर्वांना जय लवजी, जय भीम. महाराष्ट्रामध्ये आरक्षण उपवर्गीकरणाचा विषय एका वेगळ्याच वळणावर येऊन पोहोचलेला आहे. त्या संदर्भात महाराष्ट्रामध्ये अनेक जिल्ह्यामध्ये मोर्चे, निदर्शने मोठ्या प्रमाणामध्ये चालू आहेत. खरं तर 1 ऑगस्ट 2024चा सर्वोच्च न्यायालयाचा 7 न्यायाधीशाच्या खंडपीठाचा निकाल ज्यावेळेस आला आणि त्यांनी सांगितलं की आरक्षण उपवर्गीकरण करण्याचा अधिकार देशातल्या प्रत्येक राज्याला आहे, त्यांनी या आरक्षणाचं समन्यायी वाटप करावं, अशा प्रकारचा तो निकाल, महत्त्वपूर्ण निकाल आला. त्यानंतर देशातलं पहिलं राज्य तेलंगणा, त्यांनी हा सन्मान मिळवला. त्याने आरक्षणाचं उपवर्गीकरण केलं आणि त्या राज्यामध्ये उपवर्गीकरणानुसार नोकर भरती त्या ठिकाणी चालू झाली. नंतर आंध्र प्रदेश, त्याच्यानंतर बघ हरियाणा, पंजाब, आता अलीकडे कर्नाटक आणि सुरुवातीपासून असलेलं तामिळनाडू, या ठिकाणी आरक्षणाचं समन्यायी वाटप चालू आहे. त्या राज्यामध्ये आरक्षण उपवर्गीकरण करत असताना, सरकारनं निर्णय घेत असताना कोणी एक शब्दही चकार विरोधात उपवर्गीकरणाच्या काढला नाही. पण महाराष्ट्र फुले शाहू आंबेडकर अण्णाभाऊची, शाहू महाराजाची ही भूमी, ज्या शाहू महाराजांनी देशात पहिल्यांदा राखीव जागा दिल्या, रिझर्वेशन दिलं, या भूमीमध्ये मात्र आरक्षणाचं उपवर्गीकरण रद्द झालं पाहिजे, चुकीचं आहे, हे घटनेला आधारित नाही, सुप्रीम कोर्टाला अधिकार नाही, असे काहीतरी या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये दलित नेत्याचं या ठिकाणी चुकीच्या प्रकारे बोलणं चालू आहे. मातंग समाजाचं एकट्याची मागणी नाही. अनुसूचित जातीतल्या 59 पैकी जवळपास 50-52 जातीची आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा आहे आणि त्यांनी आरक्षण उपवर्गीकरण झालं पाहिजे याच्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये उन्हातानामध्ये, मी संभाजीनगरमध्ये काल मी होतो. खरं तर 44 डिग्री 45 डिग्री सेल्सिअसचं तापमान असताना सुद्धा हजारो बांधव आरक्षण उपवर्गीकरणाला पाठिंबा देण्यासाठी समर्थनार्थ रस्त्यावर आले होते. खरं तर महाराष्ट्रामध्ये आपण पाहतो की डॉक्टर बाबासाहेबांची ही भूमी आहे. घटनेचे शिल्पकार बाबासाहेब आहेत, संविधानाचा निर्माता महाराष्ट्राचा, आणि इथं मात्र संविधानालाच विरोध करण्याचं काम ही मंडळी करत आहेत. विचित्र वाटते खरं तर की ज्यांना 70 वर्षामध्ये आरक्षण, 70 वर्षाच्या आरक्षणाच्या काळामध्ये लाभच मिळाला नाही, अशा 59 जातीपैकी 50-52 जाती या ठिकाणी आहेत. एकीकडे 100 IAS अधिकारी आणि दुसऱ्या जातीमध्ये एक शिक्षकही झाला नाही, एक सेवकही झाला नाही. याला आरक्षणाचं समान वाटप कसं म्हणता येईल आपल्याला? बाबासाहेबांनी तर घटनेच्या प्रस्ताविकेमध्ये पहिल्या पानावर म्हणलंय की समानतेची संधी, सामाजिक न्याय, हे सगळं म्हणलं असताना सुद्धा याचं कुठंच अंमलबजावणी झालेली आपल्याला दिसत नाही. म्हणून आता मातंग समाजासह इतर बारीक बारीक ज्या जाती आहेत त्या एकत्र येऊन आरक्षणाचं उपवर्गीकरण झाल्याशिवाय आपला विकास होऊ शकत नाही, आपण पुढं जाऊ शकत नाही, असं वाटल्यामुळं महाराष्ट्रामध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आंदोलन चालू आहे. मी खरं तर संभाजीनगरच्या सर्व कार्यकर्त्यांचे, नेत्याचे आभार मानतो की मोठ्या प्रमाणामध्ये हजारोच्या संख्येनं या ठिकाणी कमिशनर ऑफिसवर हा मोर्चा त्यांनी काढला, रखरखत्या उन्हात काढला
आणि याचं लोन मात्र सगळ्या महाराष्ट्रामध्ये. खरं तर मी विनंती करतो दलित नेत्यांना की हा विरोध करण्याचा विषय नाही, हा न्याय देण्याचा विषय आहे. आपण वडील भाऊ समजत असाल या ठिकाणी तर वडीलकीच्या नात्यानं आपण सगळ्यांनी आरक्षण उपवर्गीकरणाला समर्थन दिलं पाहिजे आणि वंचित जातींना, ज्यांना आरक्षणाचा लाभच मिळाला नाही अशा जातींना आपण खरं तर सहानुभूतीपूर्वक वागून हा महाराष्ट्र शासनाला समर्थन देऊन हा विषय आपण संपवला पाहिजे. तरच उद्याची चळवळ ही दलितांची चळवळ समजली जाईल. अन्यथा एका जातीची चळवळ जर या ठिकाणी उभा टाकू शकत नाही, आपल्यालाही मान्य आहे. म्हणून मी विनंती करतो, महाराष्ट्र सरकारलाही मी आवाहन करतो आणि विनंती करतो, हा विषय लवकरात लवकर इतर राज्याप्रमाणे संपवा. खरं तर महाराष्ट्रात घटनेचे शिल्पकार महाराष्ट्राचे, न्याय देणारे जस्टिस गवई आणि धनंजय चंद्रचूड हे महाराष्ट्राचे. हे सगळं असताना म्हणजे जर महाराष्ट्र जर मागं पडत असेल तर महाराष्ट्राचे एक पुरोगामी महाराष्ट्र म्हणून छबी असलेली, म्हणून आपण ती कायम ठेवली पाहिजे. मी विनंती करतो लवकरात लवकर हा विषय घेऊन हा वंचितांना, उपेक्षितांना आपण उपवर्गीकरणाचा लाभ दिला पाहिजे, अशा प्रकारची विनंती करतो. जय लवजी, जय भीम. पाहत रहा लोकसंवाद न्यूज. जय भारत, जय महाराष्ट्र.